आतून बुद्धीचा उच्चांक गाठला जातो ती शुद्ध आणि पवित्र होती. या श्रवणातून तिला स्वच्छ होता येतं. जसं मलिन कपडा पाण्यानं धुतला जातो त्याचा मुळ जातो, मग तो कपडा पुन्हा घाला वाटतो. मळका कपडा घालतो तसं बुद्धीचं मालिन्य म्हणजे अज्ञान, आणि बुद्धीचं मालिन्य म्हणजे विकार. जिथं विकार आहे तिथं मन दूषित आहे. दोष आहे. दोष कुठला दोष? की जडाचं प्रभुत्व मनावर आहे. दृश्य त्या वृत्तीमध्ये बिंबित आहे, म्हणजे दृश्याचाच वृत्तीशी संबंध आहे, भगवंताचा नाही. म्हणजे दृश्य असतं ते दिसून नसतं, ते ज्ञानी महात्म्याला पक्क माहित असत. दृश्य म्हणजे त्रिपुटीनं दाखवलेला खोटा पदार्थ. का खोटा? कारण त्रिपुटीच खोटी ना बाप्पा. त्रिपुटीचा तिने दाखवलं. कुणी? त्रिपुटीनं. काय दाखवलं? जगात संतानं भगवंत दाखवून दिला. ग्रंथानं त्या भगवंताचं ऐक्य करून दिलं आणि हृदयामध्ये सुखाचं साम्राज्य प्रगट झालं. ज्ञानी देहाचा संबंध तो अज्ञानी, विषयाचा भुक्ती पापी, आणि विषयाचा निराश तो विवेकी, आणि विषयाचा त्याग तो वैरागी. बरोबर का चूक आहे? जेव्हा अंतःकरण विषयाचा परित्याग करून भगवंताचा निवांड करतो आणि परमेश्वराला जाणू लागतं, तेव्हा जगत तिथं संपल्या जाणं सांगत. दृश्य मावत. दृश्य कसं मावत? ते तर समोर असत. समोर दृश्यच नाही. परमात्मा कुठे? पण दृश्य दाखवणारच परमात्मा आहे. दृश्य दाखवणारा कोण आहे? तो दृश्य बनला, पण त्याला मायेनं झाकलं. पण तो दृश्य बनलाय आणि दृश्यात तोच आहे, ही बुद्धीला आठवण नाही आहे का? मग या जन्मात आठवण संतान करून दिली आणि बुद्धी भगवंतात विराम पावली, त्याचं नाव ज्ञानी. बस एवढं सांगायचं होतं, सांगून झालं. आता हे थोडे बघाय घेते ज्ञानेश्वरीच्या, जास्त नाही. आज मला अमृत अनुभव आहे. ज्ञानेश्वर रोज 12 महिने एक वर्ष एक अध्याय. आता पुढचा आहे का? आता जी ज्ञानी आणि एक अज्ञानी, दोनच सत्ता जगात. वृत्त्या दोनच आहेत, एक अज्ञानी वृत्ती, एक ज्ञानी वृत्ती. एक जगत भाग, एक ब्रह्म. एक सत्य भाग, एक मिथ्या. एक नित्य भाग, एक अनित्य. एक विवेक भाग, एक अविवेक भाग. हे सगळे दोन 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 टप्पे. तो एक सुख, एक दुःख. पण सुखही खोटं, दुःखही खोटं. तुम्ही भौतिक सुखाला सुख म्हणता का? नाही. वृत्तीच्या संबंधानं होणारं सुख केवळ दुःखच. पण वृत्तीचा बाध करून उत्पन्न झालेलं सुख आत्मसुख, प्रगट झालेलं सुख. वृत्ती जेव्हा मावळते परमात्मा कळतो, जाणल्या जातो. परमात्मा जाणल्यानंतर बुद्धी परमात्माच बनते. हा परमार्थ उच्च सीमेचा. कुणाला कळल न कळ तुमचा दोष आहे, आमचा नाही. तुम्हाला पकडताय तर तुमचं पाप आहे. आमच्यावर का डिपेंड होता तुम्ही आता?
पडला तर घेता यावं. बोध आत गेल्यावर थांबवा का बाहेर जावं. बोधातून मन बाहेर आलं तुमचं देऊन मातीत गेलं. बोधात मन आलं तर ते मन राम झालं. मन मनच नाही, राम झालं मन आहे का? राम नाही कळल्यावर मन नाही का? राम झाल्यावर मन नाही, राम नाही कळल्यावर मना वाचून काहीच नाही. हा हे माती कळतच नाही. तुला सांगते तरी जा. आत्मज्ञानाच्या बोधामध्ये जेव्हा त्या परमेश्वराची ओळख होती तर जगताची ओळख पुसल्या जाते. जसं जसं घरी बाई राहते तसं माहेर पुन्हा कमी होत का वाढत. आधी जसं असतं उग्र तसं आहे पुन्हा. तिथे गेलं काय न गेलं काय काहीच वाटत नाही. वाटतं पुन्हा हुरहुर घरची ओढ लागते पुन्हा काहीच वाटत नाही पुन्हा. हा जसं ती घरातच नांदती आणि ते माझच म्हणती तसं बुद्धी भगवंतात नांदती आणि ते मीच म्हणती तर ह्या देहावर याला कोण रिकाम आहे. कळून घेतचा विषय. त्याच्या पुढे बोलता येत नसतं अजून काय बोलाय. ही बुद्धी आणि तो परमात्मा जर भिन्न असेल तर अज्ञान जिवंत आहे. देहभाव सतत आहे. विकार हमखास आहे. आणि अज्ञान परिपक्व मजबूत आहे. अज्ञान तुमचं. पण माझं अज्ञान मला पक्क मी धरले हे स्वतःला कळतच नाही. आणि कळून ते काढता येत नाही. जरी कळालं मला कळत नाही मी असं म्हणते. रडते का ती बाई अज्ञानावाली? रडती का? आणि संसारासाठी रडणं सोडती का? ते मला कमी आलं, ते मला कमी झालं, ते मला कमी बोललं, ते माझं राहिलं, ते करायचं होतं. किती पकपक आहे. पण कळत नाही की जन्माला येऊन मी अज्ञानाला संपवलं नाही. जन्माला येऊन बुद्धीला सार्थकता नाही आणि आयुष्य संपत आलं तरी मुक्ती हातात नाही. म्हणून कोणतीच बाई रडत नाही आणि जिला मुक्त व्हायचं ती हसत नाही. असं झालं का? मी संसारी लोकांचं बोलत नाही. मी तर गावात फिरते मागच. म्हणजे ज्ञान श्रवणावर येत पण परिणाम नाही. त्याला जगण्यात अर्थ नाही. जगण्याचं तत्व काय? जीवन दे त्याचं सार काय? आयुष्य संपत आले त्याचं महत्व काय? जेव्हा जेव्हा आयुष्य संपत त्याचा पैसा कमी होतो तर भीती उत्पन्न होते. आता पुढे कसं काहीतरी करा, वाढवा वाढवा. तसं आयुष्य संपत आहे तर ज्ञान वाढवा वाढवा असं कोणी म्हणतंय? म्हणून तर बुद्धी मेलेली असते संसारात, कुजलेली असते व्यवहारात. मग कुजलेल्या बुद्धीला ज्ञान नाही तुझ्या बापाला. मग बुद्धी का कुजली? तुझा मोह. करून करून तेच, दुसरा विषयच नाही. अरे थोडं परिवर्तन झालं, ज्ञानाचं सिंचन हृदयात आलं तर त्या ओभरधोड हृदयाच्या भूमीवर कमळाचं फुल उगवलं. त्या फुलावर लक्ष्मी आणि सरस्वती आली. नाही येत का? येत नाहीत? मग ती ज्ञान लक्ष्मी आणि ती सरस्वती त्या बुद्धीला ब्रह्म करतेच. पण ज्ञानाचं सिंचन केल्यावर, बोधाचा पाऊस आल्यावर, संत महात्मा भेटल्यावर आणि ग्रंथाचं दान दिल्यावर मग कमळाच्या फुलात ज्ञान लक्ष्मी आमच्याकडे आल्यावर ब्रह्म म्हणजे काय? वासना म्हणजे काय? जगत म्हणजे काय? विकार म्हणजे काय? देह म्हणजे काय? आणि अविद्या म्हणजे काय? हे सगळं जेव्हा बुद्धी तपासून पाहते आणि सगळ्या टप्प्या टप्प्याने ते शब्दाचं ज्ञान घेते तेव्हा ती परमात्म्याची नाही. आणि हे जर ज्ञान नसल तर ती हातात कुजू कुजू मरते.
बुद्धी नास्ती तुमची बुद्धी. त्या नासलेल्या बुद्धीला भगवंत जवळ घेत नाही हे लिहून ठेवायचं. सुंदर बुद्धीला भगवंत आकर्षित होतो आणि नासलेल्या बुद्धीला भगवंत दूर जातो. मरा मग यमपुरी. मग ती बुद्धी यमाची आणि सुंदर बुद्धी भगवंताची. कळतं का? माती एक मिनिट की जो व्यवहार आहे, जे संस्कार आहे, कोणते संस्कार? देह संबंधाचे, जडाच्या सान्निध्याचे बुद्धीला. जे संस्कार बुद्धीला जडाकडे नेतात, जे संस्कार मनाला सुख दुःख देतात, त्याला कापून फेकलं पाहिजे. त्याचं नाम आणि समोर जो दिसतो तो देह. बुद्धीला परमात्मा दिसतो का देह दिसतो? माती दिसत परमात्मा नाही. बुद्धीला तो दिसावा म्हणजे कळावा. बुद्धीचं दिसणं म्हणजे कळणं आणि डोळ्याचं दिसणं म्हणजे जगत भ्रमामध्ये बसणं. डोळ्याला जगत दिसत आणि ते काय बघल? डोळा दिसायला सांगतोय खोट, पण जगत खोट हे वेच सांगतो. परमात्मा मोठा हे गीता सांगते आणि तो मी हे साधू सांगतात. कुठं कळत काही? आणि एक सांगते अजून, जेव्हा हृदय कोमल बनत, जेव्हा वासना स्थगित होती, थांबते, जसं पाण्याचा बर्फ होतो तर ते सरकत नाही, हालतच नाही, तसं बुद्धी ब्रह्म होती तर ती देहाकडे जातच नाही म्हणजे हालतच नाही. एकाच ठिकाणी राहते, भगवंताच्या ठिकाणी. बर्फ हालतो का? बर्फ ताटात ठेवल्यावर आता वारं लागलं कमी होईल, तसं पापाचं वारं लागलं ते देहाकडे जाईल. आम्हाला सांगू नका ते वारण परत. पण जेव्हा पाण्याचं घट्ट रूपांतर होतं तर बुद्धीचं ब्रह्म होत तर ती सरकत नाही देहाकडं. सरकते का? बर्फाला हालताच येत नाही आणि पाणी एका जागी राहत नाही. पाण्याचाच बर्फ आहे, बुद्धीच ब्रह्म आहे. पाणी बर्फ दोनच नाहीच, पण तुम्ही आकाराला बर्फ नाव दिलं, पण बर्फाचं पाणी झालं खोटा आकार आहे. समुद्रावरच्या लाटाल समुद्र तसा प्रकार. बर्फाचं पडतो तो दुसरा माणूस. लोणचं ही पण फोडत नाही, कारण त्याच्या बापाला अज्ञान करता येत नाही. जसं आंब्याचं लोणचं करायला दुसऱ्याकडे जावं लागतं फोडी करायला, तसं अज्ञानाची फोड करायला संताकडे जावं लागतं. मग विभाजन, मधली गोय बाजूला आणि तुकडे तुकडे तुकडे. तसं जगत तो इकडं जगत, इकडं त्रैलोक्य, इकडं स्वर्ग. तुकडे 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 केले त्या भगवंताचे. तोच म्हणला ना त्रैलोक्य, मृत्यू, पाताळ, स्वर्ग. कुठं माती दगड काय काय बघत बस. पण तोच म्हणला त्रैलोक्य. माती कळते काय? कारण भूमिका नाही, ज्ञान बुद्धीत नाही, अज्ञान संपलं नाही आणि बुद्धीचा अभाव बदलला नाही. अजून एक ज्ञानत्रय बोलते नाही तर स्वर्ग श्रेष्ठ समजतो. सेम सेम. फरक काय? आम्हाला संपलं की खाली ढकलते, लाथ मारते, ढकलं खाली. आणि तुम्ही लाथ मारते तिथं मी मग जायचं कशाला स्वर्गात? बॅगच काढायची ना नुसती. त्या माध्यमातून बुद्धी त्या भगवंताकडे जाते. सच सहज जाते, देहात राहत नाही, कदापि नाही. कारण देहात राहणारा ज्ञान, बुद्धीतला ज्ञान, त्या बुद्धीला देहाशी संबंध करायला लावतं आणि त्याच बुद्धीमध्ये ब्रह्मज्ञान तर ते भगवंताचे संबंध करायला लावतं. एवढा डिफरन्स आहे. अंतर. अज्ञान त्या बुद्धीला देहाला घट्ट पकडायला लावतं आणि ज्ञान त्या बुद्धीला देहातून भिन्न करतं. म्हणून तर ज्ञान ऐकावं. बरं इतकं बायकून त्या बाईचा परिणाम नाही तर तिचा पाप जन्मांतरीचा आघात शिल्लक आहे.
नाही का? बदल तुमच्या पोट नसल्यास का? इतकं जर ऐकत तिथं दगडाला दगड, मग ऐकू नको राम राम म्हण काहीतरी जन्मात बरं होईल. ऐकून काही काय तुला तुला कळत ना काय खाती उलट ती बाहेर मध्ये राहतच नाही. इकडून ऐकलं इकून गेलं परिणाम काहीच नाही. कारण ज्ञानानं चित्तावर परिणाम होतो. कोणचा होतो? ब्रह्मभाव जागा होतो आणि देहभाव बंद होतो. वृत्तीचा निराश होतो. हृदयामध्ये पांडुरंगाचा त्या ठिकाणी सहवास येतो आणि जगताचा भास संपून जातो. कोण तू कोण मी, कोणता द्वेष कोणावर करायचा. चांगलं वागतं ते बी खपत नाही लोकांना, कारण तिथे दुर्गुण असतं. माणूस बदल की स्वभाव बदलतो. कळतंय आम्हाला. माणूस बघून बदलायचं का? सगळ्या माणसाला एक भाव ठेवायचा. पण ही शक्ती नसती, ही भक्ती नसती, ही स्थिती नसती, कारण मुक्ती नसती, कारण तिथं भेदाची वृत्ती असती म्हणजे विकार. त्याला म्हणतात विकार. भिन्नता कशामुळे वाटते तुम्हाला? हे वेगळं ते वेगळं ते वेगळं. अजून वेगळंच आहे का तुला? अजून वेगळंच म्हणजे भेद. अरे राम, काही असो पण भेद सोडा. भेद जर गेला तर जिंकलं तुम्ही कळी काळाला. कळतच नाही बुद्धीला. भेद जर वृत्तीतला गेला तुम्ही जिंकला कळी काळाला. माती कळतं का त्या बुद्धीला? एकाकडे एक बघती, एकाकडे एक बघती, एकाला एक बघती, एकाला बघ पटकन मुका करते, एकाला चटकन तोंड वापर करते. किती घाण आहे तुझ्या जवळ. सगळ्याला घे ना जवळच. परत नाही पाहिजे ना. नफरत येत नाही. समभाव विषमता संपलीच पाहिजे. समोर शत्रू असू दे, हृदय त्या ठिकाणी पिघळलंच पाहिजे. तर तिथं ज्ञान नांदतं. आणि जर वृत्ती बदलून जर थोपाड वापर केलं तर तुझं कधीच कल्याण नाही. कारण तुला त्या भगवंत कुणावर दिसतच नाही. मग कोणच्या गंगेत गेलं तर काय होणार तिथं? कोणती गंगा तुला काय करत नाही. जड मुड म्हणता झाला यांची क्यू इथे संताला. हे कसे होतील, कुठे जातील पुन्हा? या भावने जर ते हे पडला तर त्यांचा घात त्यांनाच केला. ही जर वासने ना विषम, क्रोध, विकार आणि भेद हे तिन्ही बुद्धीत नांदते त्यांच्या लोकांच्या. जिवंत यांच्यापाशी भेद. कारण वेगळे वेगळे बघतात ना. नजर ती वाईट आहे, ही चांगली आहे, ही खराब आहे. अरे सगळं चांगलं बघ ना. हिला म्हणतात अधिष्ठानाची नजर. उपाधीची नजर गेली तो ज्ञानी. मग ते कळत का? पण किती ऐकून काय काही फरक नाही. ऐक नाही तर नाही, दगडाला दगड. तू बदल करणं महत्वाचं. परिणामच नाही काही. आणि भूक लागली जेवलो तर ढेकर येतो. हिला ढेकरच येणं सगळं दुनिया खाली. पोट भरलं की ढेकर येतो. तसं ज्ञान झालं की अज्ञानाचा ढेकर बाहेर येतो. अज्ञान बाहेर पडत ढेकर. म्हणून समभाव बेटा. ओवे वाचल्या म्हणजे मुक्ती का? ओवी हृदयात गेली म्हणजे मुक्ती. ओवीनं प्रसाद दिला म्हणजे मुक्ती. आणि ओवी बुद्धीमध्ये बसली म्हणजे मुक्ती. ओवी बसते का बुद्धीत? रोजचं टोकळून इतके पारायण करून एक ओवी पाठ नाही. बाबा बाबा खन खन ओवी असाव्याचा या आमच्या परभणीत. अमृतानुभवाचा पाठ, 9व्या अध्यायाचा पाठ, 15व्या अध्यायाचा पाठ, श्लोक पाठ, अभंग पाठ, काकडा पाठ, तुमच्या पाशी सपाट. आणि आम्ही ऐकतो. उपकार करू नको, ऐकू नको. काय तुमच्या वाणीत? काहीच नाही. म्हणून चित्त भयभीत आहे आणि भडभड आहे, तडतड आहे. तडतड उडत थांबवत थांबवत
होतं उडत कुठाने भट्टीतले. तसं कधीतरी एखाद्या चुकून व्हावं. आर्मीने आल्यावर नाही बेटा, स्थिर शांत एकांत, हीच अवस्था भगवान. हीच अवस्था कोणती? एक स्थिती, अद्वैत स्थिती. द्वैत नाही. द्वैत आला की अंगाला काटा यावा, मत्सर आला की हृदय पेटावं, क्रोध आला की अंगारे नाही बाबा, नको हे, नको नको. फक्त वस्त्राचा विटाळ आहे तुम्हाला, बाकी सगळं तुमच्यापाशी खचाखच भरलेले आहे. तिथं शिवू नका, तिथं शिवू नका. आणि देहाला शिवलेलं कुठे गेलं तुझं, कुणी काढायचं? हा, बुद्धीमध्ये देहाचा संबंध मोठा विटाळ आहे अज्ञानाचा. किती वाटले अज्ञानानं तू. आणि हे विटाळ इथं शिवले. जी बुद्धी ब्रह्म झाली तिला विटाळ आहे का? जी ज्ञानात आली तिला विटाळ आहे का? जिने स्वतःला जाणलं ते विटाळ आहे का? जी भगवंतात एकरूप झाली तिथं विटाळ आहे का? तेव्हा ते कळत. त्या तात्पुरतं उगा तिथं क्षणभर ठेवलं. दुसरं काय? अगं तू बुद्धी घाला शिवू नको ना, तुझ्यामध्ये क्रोध येऊ देऊ नको ना, तू भैरात राहू नको ना, तुझा देहाचा संबंध होऊ देऊ नको ना. हा विटाळ आहे ज्ञानी लोकाला. कारण भक्तीच्या पुढे आलाय ना, सक्तीला सोडलंय, भक्तीत आलाय ते ज्ञान भक्ती. अपरंपार मन जात भगवंताकडं. ते कुठं थांबत नाही, आणि ते जडाला शिवत नाही, आणि देहाला स्पर्श करत नाही, आणि भगवंताला सोडत नाही. ज्ञानी भक्त कुठं कळत ते? अज्ञानानं वाटली, ती अज्ञानाने विटाळलेली बुद्धी ती ज्ञानामध्ये चोख झाली, शुद्ध झाली, भगवंताला एकरूप झाली. तिनं स्वला जाणलं. देहाचा संबंध होऊ नये, सक्तीला सोडायचं, भक्तीमध्ये यायचं. तेव्हा ते मन अपरंपार भगवंतात जातं. अपरंपार भगवंताची भक्ती केल्यानं त्याला जडाचा स्पर्श होत नाही, जडाचा उत्कर्ष नाही, की भगवंताला सोडतच नाही. तो ज्ञानी भक्त. अलग नाही हा का विटाळ त्याला नाही. त्या विटाळ अखंड सोहाणी, उपाधी वेगळे जाणीच्या. तो ज्ञानी उपाधीच्या वेगळा आहे, त्याला जाणीवच नाही जगताची आणि देहाची. किती सुंदर शब्द आहेत माव गोवरायांचे. उपाधी वेगळे जाणीच्या. तू बनत नाहीच आहे, पण समोर त्याला कळत नाहीच आहे. उपाधीत राहणं म्हणजे अज्ञान, आणि उपाधीला सोडणं म्हणजे ज्ञान. धर्मशास्त्रात विटाळे, ज्ञानशास्त्रामध्ये कुठं विटाळे. तो आणि ती बुद्धी एकच झाली. तो परमात्मा, ती बुद्धी. आणि तो आणि ती जर अलग नाही तर विटाळ कुणाला आहे? अक्कल तरी का? तो आणि ती जर एकच आहे तर विटाळ कुणाला ग माय? हा टाकलीचा पता. मग त्या स्वच्छ सवळ्यात राहणं ज्ञानामध्ये. चिंदेला काय धरता? हे कामाता सगळं अर्धवट ज्ञान. आता ते सवळ्यात राहा. कोणच्या? ब्रह्म सोहळा. ते सोहळा बुद्धीनं ब्रह्म सोहळाच भोगावा. त्या बाईला म्हणा सवळ्यातली. सगळा मत्सर, सगळा भेद, सगळा क्रोध, सगळा संबंध जडाचा. आणि ती म्हणती आणि सवय नका असं मस्तक सारखं का नाही? काय आहे तर मग क्रोध आला की तू वाटलीस, तोच खरा विटाळ. कळतं का त्या बाईला, शिवडीला? कळतंय? आता तमान वाटली तू सोड की तमा पण मग. आणि तर सगळं सवळ्यात येते बाई अखंडाचं. तसं कर मग. तुझी नजर जर पडली तर तिथं पुण्य तयार होत. अशी जिथं ज्ञानमय अवस्था आहे तिथे दृष्टी
पिढी तर लोकांचा अज्ञान जातं, विटाळ जातो. कोणता विटाळ जातो? तू काय ज्ञानाचा विटाळ जावा, ज्ञानाचा कळा तुझ्यामध्ये. तू गुन्हानं वाटलीस की लोकांना टेन काय करती. किती चमत्कार आहे. अगं तू अज्ञानानं वाटली की तुझा विचार करायचा. आधी तुझा विचार काढ, मग लोकांना अट्टी कर. आम्ही करतो सोळं करतात का? आम्हाला धर्म आहे ना. आम्ही का निर्धर्म आहेत का? आमच्या घरात बालाजी आहे, आमच्याकडे आहे टवळं. पण बुद्धीचं सवळ म्हणजे परमभाव. देहाचा संबंध म्हणजेच विटाळ आहे. देहाचा बाद म्हणजे सवळ आहे. कळतं का आता आकलीचे कांदे? देहाचा संबंध विटाळ आणि देहाचा बाद सवळ. घाल बरं सवळ तुला ज्ञानाचं घाल. कळ ना. आयुष्य गेलं ताई. सोची ओळख म्हणजे सवळ कळणं. सोची ओळख, सोचा संबंध आणि सोची अनुभूती म्हणजे खरं सवळ. आता इथं जायचं, हे सवळ घालायचं. हे संपलं की काय? संपलं बेटा. धर्मशास्त्रात त्याला किंमत आहे, मान्य. पण धर्मशास्त्रातून वेदांत शास्त्राकडे गेल्यावर तू सदा सवळ्यातेस. अंतरणावर बसलीस तरी सवळ्या. चल बोल काय बोलतो. संबंधच नाही याचा. कुठला विटा आहे कळतं का? आखलीचे कांदे. ज्या बुद्धीला देहाचा संबंध नाही तर तुला विटाळ आहे का? तो ज्ञानी मग तर अखंड सोहळी नाही त्या विटाळ. उपाधी वेगळे जाणीच्या, त्याला जाणीवच नाही देहाची. ते सवळ आहे, ते घाला ना तेव्हा तेव्हा तेच म्हणजे सवळ. स्वरूपाकडे वळण सवळ. त्याचा अर्थ चिंध्या केला. चिंध्या सवळ. स्वरूपाकडे बुद्धीनं वळावं, त्याला सवळ म्हणावं. चिंध्याला बघत अंगावरच्या. किती आवड आहे. करावं आम्ही नाही म्हणत नाही, पण त्या बुद्धीला देहाकडे वळू देऊ नये. तर तुझं खरं सवळ आहे. वळ 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 नुसतात एकावा. आंतरिक आहे का साधना? आंतरिक आहे का ज्ञान? आंतरिक आहे का भगवंताचं प्रेम? जर ते प्रेम जर वाढलं तर भगवंत तुझ्यापासून जातच नाही. खरं प्रेम आहे का भगवंताचं? नाही प्रेम. जर भगवंताचं प्रेम नसलं मनातून तर अज्ञान राहतच नाही. नाही बेटा, भक्तीने उच्चांक गाठला की ज्ञानमय अवस्था असती. भक्तीचा उच्चांक तर ज्ञानाची पेरणी असते, भगवंताची उभारणी असते, मोक्षाची स्थिती असते आणि देहबुद्धीचा नाश असतो, आत्मप्रकाश असतो. ती खरी भक्ती असते. बाकीची काय अजून एक सांगते बेटा. आपले श्वास, आपलं मन, आपली बुद्धी फक्त भगवंताला अर्पण करायची. न नाट्याला, न देहाला, न संसाराला. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर त्या क्रोधाला बुद्धी दिली, तुम्ही जर दोषाला बुद्धी दिली, तुमची बुद्धी अज्ञानात मिली तर तुला किती जन्म घ्यावे लागतील हे तुलाच माहित नाही भगवंताच्या भेटीसाठी. मग बुद्धी क्रोधाला का दिली? बुद्धी भगवंताला देता आली नाही म्हणून क्रोधाकडे गेली. कळालं? जी बुद्धी भगवंताकडे जाती तिला क्रोध कशाला? जी देहाला सोडती तिथे भेद कशाला? जी बोधात रमती तिथं दोष कशाला? आणि जी भगवंत बनती तिथं जगत कशाला? बापरे बाप. पडणार आहे. वादनाला बुडू नको. जास्त
संबंध जडाचा करू नको, खरबूज काप मला दे. क्रोधाला तो शिवू नको, भेदाला तो पाहू नको, अभेदातून बाहेर येऊ नको, हे संत शिकवतात. काय करायचं उत्तर कुणाकडे? जेव्हा जेव्हा भेद असतो सतत भेदच आहे. मीन देह, मीन घर, मी माझी पोरगी, आणि मी माझा संसार, आणि मी माझी गादी. वृत्ती आहे तिथं फक्त भेद आहे. जिथं मीच नाही तिथं सगळा भेद आहे. सगळा तोच आहे, कुठं भेद नाही. सगळं मीच आहे आणि माझच आहे. तिथे अहंकार आहे, आणि अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. त्या बायकावर अभंग म्हणलं की गेला पेंड वेगळ. अभंग म्हणले भेटत आहे जाते नाही बेटा. भावार्थामध्ये मनानं नांदावं लागतं, आणि देहभावाला संपवावं लागतं, वृत्तीला सोडावं लागतं, आणि भ्रमाला टाकावं लागतं, पुसावं लागतं बोधानं. जेव्हा भ्रम पुसला जातो तर देहभाव संपतो. देहभाव गेला की आत्मभाव नांदतो, आणि आत्मभाव जागा झाल्यावर सुखाची संपत्ती भोगता येते. तो ज्ञानी असतो. संपलं आपलं चिंतन. तो द्यायला बसला पांडुरंग एकादशी आज. मला आपण स्वतः चिंतन करू. त्यांचे काम खाणं आपल्याला आराम लागतो थोडासा, पण 6:30 पासून संध्याकाळी 6:30 पर्यंत जर केलं तर सत्र घडतं आहे ना. छोटं सत्र आपल्या आपल्या घरात. कोणाला बोलायचं नका, फोन नको डोक्याला म्हण नाही हो. आधी माझे बाह्य शरीर गाजे, एकलेनी घेपे तिजे मोठे जैसे. मोठे म्हणजे मूर्खपणा, देण्या घेण्याचा व्यवहार, मोठेपणा वाटतं त्याला. आता ऐका. अविवेकाचे नी माझे सबाह्य शरीर गाजे. अविवेक जेव्हा आत आणि बाहेर मारला जातो गाजे. अविवेकाचे नी माझे एवढा अविवेक मारला जातो, आत बी भरभरून उतू येतो, बाहेर बी अविवेकच. मग त्या ठिकाणी त्याला माझी प्राप्ती नाही. अविवेक माझ्याकडे येतच नाही. बुद्धी अविवेकानं जगतात, मोहात, भांडण्यात कसा ते जाते. ऐका. सबाह्य शरीर गाजे. तो अविवेक बाहेर साठला जातो, आते साठला जातो. एकलेनी घेपे तिजे मोठे जैसे. मोठे म्हणजे मूर्खपणाचा व्यवहार, देणं आणि घेणं व्यवहार. आपण दुकानदारी करत नाही का? मला घ्यायचा, बुद्धीला वाढवायचं. मग मूर्खपणा घेपे तिचे. ऐका. एकलेनी घेपे तिचे मोठे तेत. हे सगळं लक्षण व्यवहाराचं आहे, माझ्या प्राप्तीचं नाही. हे कुणी केलं? अविवेकाने. आचार भंगाची हाडे. आचार म्हणजे वागणं. विहित कर्माचा निष्परित्याग केला आणि निषिद्ध कर्म स्वीकारलं. आचार भंगा. मग ते हाड तसंच बनलं. विधीनं सांगितलंय की शाकाहारी खा, नम्र बना, धर्मानं वागा, दान धर्म करा, आदर करा, नामस्मरण करा, पुण्य प्राप्त करा, आणि मग माझी प्राप्ती करा. मग निश्चित वागणारा हे कळतं का? खाऊ नये ते खात, पिऊ नये ते पित, जाऊ नये तिथं जात, आणि बोलू नये ते बोलत, लोकावर रोष दाखवित. आचारभंगाची हाडे. त्याच्या हाडात तेच भरलेले काय? निषिद्ध कर्मा भरलेले गच्च. आणि निषिद्ध कर्माला तो व्यवहार करतो तर तो माझ्याकडनं त्याच नरकात जातो. तो पुढे ते सांगतोय. आचारभंगाची हाडे म्हणजे विध कर्माचा परित्याग करून निषिद्ध कर्म त्याच्यामध्ये भरलेलं असतं. रव आणि 90% लोक तेच आहे चांगले, बाकी सगळे विहित कर्माला तिथं मान्यताच नाही, आणि निषिद्ध कर्म संपतच नाही. आणि
म्हणतात आजकालची पिढी. अरे आजकाल मग धर्म नसतो का? तुझी आई काय वागते, तुझा बाप काय वागतो, तुझं गणगोत काय करतं, तू शकता हिरा जन्मला का? घाण तोंड घालायला कुणी करते? समजतं ना की आपल्या भोवतालचे नाते गणगोत गल्लीतलं पाहुणे काय काय वागतात, तसं आपण काय वागू नये, हे कळतं का? म्हणजे विहित कर्म तिथं नाहीच. जन्मांतरीचं पाप उदय होत आणि विहित कर्म बाजूला जाऊन निषिद्ध हाड म्हणत. तो कधीही चांगलं वागत नाही, विधीनं वागत. त्याला निषिद्ध कर्माची हाडी सांगितले बघा, आचार भंगाची हाडी. म्हणजे व्यवहार हा विहित कर्माचा सोडला, भंग केला आणि निषिद्ध कर्म सुरू केलं. आज जगातलीच आहे बेटा, सगळीकडचेच आहे. रामकृष्ण रूपती इंद्रिया पुढे, त्या इंद्रिया पुढे आचार भंगाचा हाड रावलं असतं. आणि ते आचार भंग करणारा हाड म्हणजे निषिद्ध कर्माची वृत्ती, म्हणजे त्याला निषिद्ध हाड म्हणले. ती पुढे रवल्या जातं. ती वृत्ती चांगलं कर्म करूच देत नाही. निषिद्ध कर्माची हाडे ते रवल्या जातं त्या इंद्रिया पुढं, 5 इंद्रिया पुढे. वाईटच बघायचं, वाईटच ऐकायचं, हाडे. आणि मग अधपतन तुमचे कामच आहे, त्याच अधपतन आहे ना. हे करतात तुला रव रव नरकातून कोण काढील विचार कर. आणि तू जर असा अधम वागलास तर तुझ्या पापामुळं तुझ्या कुळात जन्मलास, त्याचे पूर्वज नरकात येऊन पडतात. दुप्त पिंड क्रिया, पिंडाचं धपतन होत. आणि जे स्वर्गाला वैकुंठाला गेले ते पटापट नरकात येऊन पडते. त्याला म्हणतात लुप्त पिंड क्रिया. अशा वाईट क्रियेनं पूर्वज त्या रव रव नरकात पडतात. चांगले का? तू तर पडशील, पण पुण्याला पण टाकायलास. किती घाण वागणे. म्हणजे ना जर कर्माची रेखा ओलांडली, विहित कर्माची, आणि निषिद्ध कर्म स्वीकारलं आणि स्वतःला चांगलं म्हणून चांगल्यावर फडाफड तोंड उगारलं तर ते पाप भेटतच नसतं. वज्र पाप म्हणतात त्याला. काय म्हणते? इंद्राचं वज्र कोणी भेटू शकतं का? जर चांगलं म्हणता येत नसेल ना तर त्याला वाईट म्हणू नका. चांगलं बोलायचं नसेल, प्रेम करायचं नसेल, करू नका. पण ज्यांच्या हृदयात भगवंत प्रगट आहे, त्यांच्या चुका त्यांचे दोष कधीही काढू नका. महाराज सांगायचे त्यांच्याकडे दोष दृष्टीने बघूच नका. ते भगवंतात लीन आहे बाप्पा. त्यांचा व्यवहार त्यांनाच माहित नाही तर तू काय शिकू तुझी पुढे? ते व्यवहार नसतेच. तुला व्यवहार रव भरलेला आहे, व्यवहारात मरतो. पण ज्याच्यामध्ये व्यवहार शिवतच नाही, व्यवहार केला, व्यवहार झाला, व्यवहार होतो, त्याचं त्याला भानच नाही, तर त्याला काय वागावं हे कसं कळेल? निर्व्यवहार, निर्विपार, निर्विकार, निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार. तसा तो मुनी असतो, तो ज्ञानी असतो. त्याला तुमच्या संसारातलं किड्याचं ज्ञान नसतं. तो अथांग सागरासारखा शांत आणि एकांतात आणि ज्ञानाकरता जगतो. आणि ज्ञानी लोकांना तिथं ठेवतो. त्याच्या चूक, त्याच्या दोष, त्याचे गुन्हा बघणाऱ्याला अत्यंत महापाप आहे. नाही का? नाही बाप? त्याला विधी नाही, त्याला निषेध नाही. को विधी को निषेध. त्याचं मन त्याच्या हातात नाही, कारण ते मन भगवंतात आहे. काय व्यवहार करतो त्याला माहितच नाही. म्हणून त्याच्या पुढे आपली उद्बत्ती ओवाळायची नाही. हा कशाला उद्बत्ती तुमची? तुमचा घरात ठेवून द्या. खरे का खोटे? अरे ज्या मुखातून वेद आहे, ज्या हृदयातून स्फुरण आहे, ज्या बुद्धीत ब्रह्मभाव आहे, त्याच्या समोर तुम्ही कोण टिमकीत? सूर्यपुढे काचवा ट्यू 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 ट्यू. पण ते काय जा म्हणतो, मलाच मोठं म्हणा. आता तुझी टिमकी तुझ्या घरी गाजव. पण कळतं का ज्ञानी कसा आहे आणि आम्ही मूर्ख कसे आहेत ते? समजते? पण अशा दगडाला न समजलं बरे. अरे का कुठे? चांगल्याला चांगलं कळतं, वाईटाला चांगलं कुठं कळतं.
खरी गोष्ट आहे. आणि सांगू का तुम्हाला, देव तशी बुद्धीच होऊ देत नाही. नाही होऊ देत नाही. लय पुण्य लागतं त्याला. चांगल्याला चांगलं म्हणायला पुण्य लागतं, नाही लागत. म्हणून व्यवहार कसा असतो आणि व्यवहार कुठेही हो, पण व्यवहाराचा संबंध होणे आणि भगवंताचा स्पर्श संपवणे हे लक्षात ठेवा. व्यवहाराचा संबंध राहणे आणि भगवंताचा स्पर्श संपवणे, तो आदर्श ज्ञानी असतो. ते आतला भाव असतो, त्याला व्यवहाराचं काहीच माहित नसतं. काय म्हणत आहे आमच्या सकाळी, काही तुम्हाला समभाव झालाय, तुम्हाला हे माझं वाटतच नाही. कारण ती वृत्तीच तशी आली नाही ना. तुमच्या वृत्तीमध्ये सगळं खच मारलेले, तुम्हाला ते अत्यंत ज्ञान नवीन 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 आमच्या गोष्टी नाही. आणि येणार बिनेणार आम्हाला नको ते बाबा. आमच्या एकच ते भाव, आत्मभाव म्हणतात त्याला. परब्रह्माची मिठी म्हणतात. बुद्धीनं परब्रह्माला घातलेली मिठी ती सोडतच नाही ती बुद्धी. तुम्ही काही जरी म्हणलं तर तुम्हाला अक्कल शून्य. तुम्ही ज्या बुद्धीनं परब्रह्माला मिठी मारली तिला व्यवहाराचे काय अवकात आहे? व्यवहारात नसते ती. मग व्यवहार कसा झाला काय, चुकला काय, आला काय, गेला काय? व्यवहारात नसणारे संसारी आणि व्यवहार टाकणारे परमार्थी. कळते का व्याख्या? व्यवहारात असणारे संसारी आणि व्यवहार संपवणारे परमार्थी आणि व्यवहाराचा वाद करणारे मोक्षार्थी. व्यवहार शिवतच नाही त्याला. मग चांगला असो का वाईट असो, पाप असो का पुण्य असो, ज्ञानी लोकांना त्याचा स्पर्शच नाही. तो भगवंतात आहे. ते शिवतं का पाप? त्याला शिवतं का पुण्य? आहे का तिथं अज्ञान? आहे का देवभाव? मग त्याला व्यवहार कसा झाला तर काय देणं न गेलं? व्यवहार माहितच नाही. मग ते कसा करावं त्याला कळतच नाही. समभाव आहे ना. पण व्यवहारात तो नसतो, अव्यवहार असतो. व्यवहार करून आपल्या महिमेत तो अव्यवहारी असतो आणि व्यवहार करून त्या व्यवहारात असतो तो बद्ध. व्यवहार धरला मुक्ती का? आणि व्यवहार बाजूला गेला मुक्ती नाही का? साधी भाषेत वेदांत आहे. बुद्धीमध्ये व्यवहार थांबला तर बुद्धी भेदात आहे, विकारात आहे. आणि बुद्धीतला व्यवहार करून नाही शिवला तर तो निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार असं भाव. आणि एक सांगू, आपली महिमा, आपला अद्वैत, आपली स्थिती, आपला स्पर्श ईश्वराचा, तिथून बाहेर यायचं नाही निघायचं बाहेर. प्रपंच काही असो, प्रारब्ध कसे असो, पण तो अनुभव, तो स्पर्श, तो अभेद, ते ज्ञान, तो स्वानंद कधी सोडायचा नाही. स्वानंद विषय वाचून असतो. देह जरी गेला तर बुद्धीमध्ये स्वानंद आणि बुद्धी परमानंद बनते. कुठं जन्म कुठं देह, कुठं जाणं कुठं येणे, हा विषय असावा. स्वानंदामध्ये मन असावं, मग ते मन देहाकडे येत नाही. मन जर देहात असलं त्याला स्वानंद माहित नाही. स्वचा सोला आपण अध्याय 14वा 248 झाली आपली. आता पाही आणि काही एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबड. अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. अंधारामध्ये तू घुबडाला ते दिवसा दिसतच नाही. दिवस उगवलं की आंधळ होतं. तसं अज्ञानाने मध्ये दिसतच नाही. तरी पण ते लक्ष्मीचं वाहन आहे की नाही, पण दिसत नाही एवढंच घ्यायचं. बाकीच घ्यायचंच नाही. काठी काढून टाकायची, वांग घ्यायचं. ते काठी म्हणजे घुबड. अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. अंधारात दिसतं का त्याला? दिसतो. दिवसात दिसतं का? घुबडाचं बघणं कधी? अंधारात. दिवसा दिसत नाही. आता पुढे आहे का? पाही आणि एक दिसे. काय दिसत त्याला? अंधारात काय दिसतं? घुबडाला दिसतं सगळं. आपल्याला दिसत अंधारात. म्हणजे ती शक्ती त्याच्यात आहे. अंधारात दिसतो. तुम्हाला दिसतो अंधारात? नाही.
पाही आणि एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे. वाईट कर्म करायला ते माणूस असं नाचू नाचू करत. दुष्कर्मी चित्त उल्हासे, वाईट कर्म करायला असं नाचून करत आणि चांगल्याला बांधून मारतेत लोक. अरे बापरे, हे दुष्कर्मी लोकच नाही, पापी चांगल्या धडकून मारते. रे आणि बोला, रे बाबा खरंच खूप कुठं मी त्याचे व्यवहारामध्ये कुठे येते ना, कारण वाईट लोक चांगल्यावर भडभड भडभड करतातच. मग कुठे असू दे, घरात असू दे, बाहेर असू दे, कोणत्या कार्यक्रमात असू दे, कुठे जाऊ दे, आपल्या समोर वाईट आले ना तर आपल्यावर असं फड 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 पडतात, कारण त्यांचा स्वभाव संपत नाही. म्हणून ऐका, जे दुष्कृती चित्त असे, दुष्कृती कोण करत मग इथं मुगळत असतं का, ते वाईट कर्म करतं, फाड फाड बोलायचं. त्याला वाटतं मी पूजा करते, थोबाड कुठे पूजा करते तुझं. भास 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 बोलायचं समोरच्याला. काय कमाल आहे. तमोगुण नाही संपला तर दुष्कर्मच होते तुझ्याकडून, बोलण्यानं दुखवण्यानं कुणाला बी. टच टच टच. बापरे. आता ऐका, दुष्कर्मी चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. घुबडाला कसं अंधारात दिसतंय, तसे याला अज्ञानामध्ये तमोगुण दिसतो, आणि तमोगुणातून लोकांवर बडबड पडतो, तसा घुबड्यासारखाच तो असतो. उपमा किती छान दिली, बरं ना, चांगलं नाव दिलं, तमोगुणी लोकांना घुबड घुबड. आता बघा ना, आपण वाचले असते नावे भलतेही भरे हावे. त्याला हाव सुट्टी निषिद्ध कर्म करायची. भलतेनी भरे हावे. बघा, निषिद्धाचे नावे. बघा, निषिद्ध कर्मानं त्याला हाव सुट्टी द्यायचं. त्याला मग काय होतं, भलतेही भरे हावे. निषिद्ध कर्म करण्याची इच्छा त्याला खूप होती. वाईट बोलणं, चांगल्या लोकांवर पडणं, वाईट विधीचं पालन नाही करणं, आणि वाईट कृत्य करणं. निषिद्धाचे नावे. ऐका, भलतेही भरे हावे. भलतच हाव पडतं त्याला, वाईट कर्म करायची. ऐका, ते विषयी धावे घेती करणे. त्याचे इंद्रिय वाईट कर्म करण्याला धाव घेतात. त्याचे इंद्रिय चांगलं कर्म कधीच करत नसतात. धावे, वाईट कर्माकडे धावती बुद्धी, चांगल्याकडे नाही. ते चांगल्या लोकांना बघूच शकत नाही. एक अजून त्यांचा वाण आहे, त्यांच्या पोटात खतखत शिस्त, कारण ते चांगले नसतात, ते बघू शकत नाही. तर नाही, विचारच ना तसे असतात ना. हा, वाईट लोकाला चांगलं पचतच नाही. ज्याच्या मनात जसे विचार आहेत का, त्याच्या नजरेतून सुद्धा दिसतात आपल्याला. म्हणजे ती चांगलं कसे रंग बदलते. खूप अनुभव आहे या गोष्टीचा, खूप ठिकाणी, आणि खूप करतो. दारू लागत नाही, आधी डुलत ती. धारलो मग नशेमध्ये तमाशा, मदिरा घेता डोले. काय अकराळ विक्राळ. चांगल्या माणसाला किती भीती वाटते, भयभीत होत सत्वगुणी माणूस. तमोगुणापुढे सत्वगुण माणूस भीतीनं असं भयकंप तयार होत, कारण सहन होत नाही ते, कारण तमो नसतं त्यांच्यामध्ये. तमो सरकल्यावर ज्ञान आहे, देहभाव गेल्यावर ज्ञान आहे, बुद्धी भगवंतात म्हणून ज्ञान आहे, जगाचं भान नाही म्हणून ज्ञान आहे. कुठं कळत माती. मदिरा न घेता डुले, सन्निपाते न बरळे. ताप आली तर मन बरं होतं, ह्याला ताप नाही पण बडबड बडबड करत. लोकांना दोष बघतो ते. सन्निपातावी न बरळे, कारण स्वतः घाण असतं ना, त्याला जग बी घाण दिसत असत की नाही. निष्प्रेमाचे निभुले विसे जैसे. निष्प्रेमाचे निभुले विसे जैसे. तो प्रेमा वाचून भक्तीमध्ये देह भगवंताला प्रेमानं देह विसरतो, पण ह्याला कशाच प्रेम नाही तर स्वतः विसरून बडबड करतो ते. पण सांगू का ताई, अशा लोकांमुळे जगाला त्रास असतो.
त्रास असतो ह्या लोकांपासून, तमोगुणी. पण सांगू का तुम्हाला, त्याच्यात किती तम त्यालाच माहित नाही. बडबड 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 वाणी थांबत नाही. आणि उशिरा कळतो किती विचित्र वेगळी तोंड सांगतो. आणि वाणी पण मन 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 जे निघत ते बटन दाबतच नाही, सुरूच. पण दिसायला तम असतं आणि दाखवते सत्व. किती आघात आहे त्याचा. ते मी शांत, मी हुशार आहे, मी चांगली आहे, आणि तोंड थांबतं का, ब्रेक आहे का? कधीच वाणीनं दुखवणे कुणाला. हे पाप लेवल, कारण ज्याच्यामध्ये परमात्मा आहे त्याला दुःख होते. तुम्ही वाटत त्याला दुःख दिलं नाही बाबा, ते आपल्याकडेच येत असते. कारण ते दुःख होतच नाही ना. त्याचं मूळ रूप म्हणजे ईश्वर आहे, आणि साक्षात त्याला दुःख होते. मग ते तुझं मुंडकं हाताने मुरगळते, मग मर्म. असं घडलेलं आहे खूपदा. एक सांगू उदाहरण माझ्या आयुष्यातलं घडलेलं. आता काही तर माझ्या बायका नाहीत ना, कारण त्या बायका गेल्या माझ्या 10 वर्षाखालच्या. भीती नाही. ऐका, ज्या बाईने मला बोलली का तिचं सांगतो, मला घडलंय जिवंत उदाहरण. ऐका, एक बाई श्रीमंत बाई होती. आता त्या आज्ञानी लोकांना असते का, ती मला भडभड बोलली. घडलं, तिची मैत्रीण असं बोलली पुन्हा. तर कशात असतं, सुखात असतं. ते सुखरूप असतात, ते देहात नसतात बेटा. उच्च स्थिती असती, देवाला ओलांडून परमस्थितीत असते. तुम्ही देवामध्ये असतात, एवढं अंतर असतं, डिफरन्स असतं ज्ञानी महात्म्याचं. मग काय आकारात बोललेत नाही हे सगळे, माहिती का? निर्विकार शिवलं त्यांच्या बुद्धीला कधीतरी. म्हणून एक टप्पा मागे येते लोक. आणि भक्ती पण स्वार्थासाठी आहे. निस्वार्थ भक्ती कुठे आहे? म्हणजे भक्ती सुद्धा आंधळीच आहे. निष्प्रह प्रेम असावं, आतून आपोआप नाम यावं, त्याचा छंद जोडावा, त्याचं प्रेम वाढावं, आणि बुद्धीने त्याच्या संग जुडावं. त्याला ज्ञान भक्ती म्हणा. सांगा बरं शब्द हे वापस येतात का? मी पाठ केले का? मी पाठ केले. म्हणून तर अर्धवट भक्ती आहे. पूर्ण भक्तीमध्ये देहबंद होतो देवा. तिथं काहीच मागायचं, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस, हेच नातं टिकवायचंय. हेच कळत नाही आपल्याला. पण ह्याला माझं म्हणतो, ह्याला प्रेम करतो, त्यानं प्रेम करा अशी भावना ठेवतो. प्रेम करा पण भावना नका ठेव. तो तुम्हाला माप देतो तुमच्या पदरात. कारण तुम्ही स्वच्छ मनाचे आहेत ना, उदार दिलाचे आहेत ना, परम भक्तीचे आहेत ना, ईश्वराला जाणणार आहेत ना. मग तुमचा पदरात तो प्रेमाचं माप टाकतो, जे की मी आज भोगते. तू काय माझं. म्हणून प्रेम कुणाकडे मागणी करू नका, डिमांड. प्रेम त्याच्यावर करा, जग तुमच्यावर प्रेम करत. अनुभव आहे माझा, तुम्ही पण पाहता. ही माझी कमाई आहे, प्रॉपर्टी. ही कमवावी. बाकी तर प्रॉपर्टी कोणी कमवतो, त्याचं काय नवले नवले ते बघा ना. आता ऐका, मदिरा न घेता डोले तमोगुणी. डोलत नाही का माझामध्ये, त्याच्या समोरचं माणूस जरा दिसत नाही, कचरा वाटते. मदिरा न घेता डोले सन्नी पातावी न भरणे. तापाने मला भरवत तापीत, तो आधीच भरवतो तमोगुणाने. निष्प्रेमाचे गुणे विषय पिस माणसाला कशाला बोलावं होतं का? कारण त्याला पिस लागले गुणाचं, तमोगुणाचं. जेव्हा भक्तीमध्ये तो भक्त देवाला देव भाव सरतो, पण हे तमोगुणामुळे देहाला विसरून त्या भांडण्यात असतो. किती फरक आहे. आणि हे हलवटा. आता आपला टप्पा रिटायरमेंटचा आहे, 50-60च्या जवळचा. आता कमी काल संसार, अधिक काल परमार्थ. कारण कधी पडल ते पहिल्याच आयुष्य गेलं 90-95. आता आहे कधी कमी व्हाले 10-10-10 60 आले. काल काय बोलला भाऊ सांगतो माझा, शांत करतो. रजे म्हणून
चंचल करतो आणि भगवंतासाठी ज्ञानाचा गुण अवश्य असतो. भगवंत प्राप्तीसाठी ह्या गुणाला सोडल्यावर भगवंत प्राप्ती, देहाला धरल्यावर गुणाची स्थिती आणि गुणाला संपवल्यावर ज्ञानाची स्थिती. बस आता थांबू, पाणी घेते आणि अमृत अनुभव घेऊ. पाणी तवा दे आपल्याकडं 11:30 ज्ञानदेव प्रेम केलंय म्हणून मला ते वापस देवाण पंढरीनाथ भगवान की जय.